जय खानदेश मंडळी, कसा शेतस असा थालीपीठ करीसन. जर घर नसले दिनात ना तुम्ही खावाले तर हॉटेलनं जेवणले बी काय करतस, इतलं भारी लागस आणि पोटभर जेवण पण वस. चला मग आता आपण या थालीपीठ करायला सुरुवात करू. मग आता आपण एक वाटी बेसन लेले, एक वाटी तांदळाचं पीठ लेले, एक वाटी गव्हाचं पीठ लेले आणि मिरच्या लसूण आता मिक्सरमध्ये काढलेले शेतस त्या टाकी देणार. कांदा टमाटा बारीक कापिलेले तो पण टाकी देणार. मेथी बारीक चिरलेली ती पण टाकी देणे. कोथिंबीर टाकी, ओवा टाक्यात आणि मीठ टाकी देणं जिथलं त्याला लागीन तिथलं. आणि आता चांगलं भिजले सुतले. आता मला भिंजाई घे. आता पाटलावर म्हणे एक रुमाल टाका पल्ला करीसन आणि आता त्यांवर थालीपीठ आहे थापिली राहणू मी आता थापाई घे. आता त्याला चांगला 3-4 भोंगरा पाडी लेसू आणि तो रुमाल येतं जो आपण तवा गरम करायला ठेवले त्यावर उलटं मार देसू. ते का ते तवा गरम होई जालशे त्यावर थोडंसं तेल टाका म्हणे आणि आता ते का आपलं जे थालीपीठ होतं ते उलटं टाकी देणं म्हणे. देखा मग आता कितलं भारी थालीपीठ होणं. तुम्ही पण नक्की ट्राय करा घर आणि करीसन नक्की मला कमेंट करा कसं होणं ते. आणि मला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करील्या. असं नवनवीन रेसिपी